सांगलीत मोटारसायकलींसोबत म्हैशी आणि रेडकू पळवण्याची रंगतदार स्पर्धा. संजय नगरात नागरिकांची अलोट गर्दी. सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संजय नगर येथील 100 फुटी रोडवर रविवारी मिरज म्हैशीधारक असोसिएशनच्या मान्यतेने मोटारसायकलीसोबत म्हैस आणि रेडकू पळवण्याच्या स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कोल्हापूर, मिरज, सावळी, पंढरपूर आदी भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. म्हैशी खुला गट 5, रेडकू खुला गट 6, लहान गटातील 9 रेडकू सहभागी झाले. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी नगरसेविका अंजली जाधव, सुरेश आटपाडे, अजित जाधव, सतीश कांबळे, विनायक कोळेकर, किरण गोयकर, अक्षय सरगर, अक्षय दोडमणी, सुरेश शिंदे, श्रीकांत साठे, रौफ पालदार यांनी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेतला. स्पर्धेत सुरेश शिंदे, संतोष गवळी यांनी पंच म्हणून काम पाहिलं. रेडकू वर्षातील स्पर्धेत सुरेश शिंदे यांच्या रेडकोने प्रथम क्रमांक मिळवला. सचिन फुलारी यांच्या रेडकोने द्वितीय, सागर नंदीवाले यांच्या रेडकोने तृतीय क्रमांक पटकावला. रेडकू खुल्या गटात कैलासवासी शंभू गवळी यांच्या रेडकोने प्रथम, कैलासवासी राजू बचाटे यांच्या रेडकोने द्वितीय, प्रशांत गवळी यांच्या रेडकोने तृतीय क्रमांक मिळवला. म्हैस पळवण्याच्या जनरल गटात युवराज शिपेकर यांच्या म्हैशीने प्रथम, संजय माळी यांच्या म्हैशीने द्वितीय, सचिन सावंत यांच्या म्हैशीने तृतीय क्रमांक मिळवला आणि बक्षीस वितरण होम DYSP गजानन सरगर, संजय नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले. सांगली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त म्हैस व रेडकाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या चांगल्या पद्धतीने पार पडलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाला आमच्या भागातील PI साहेब, गजानन सरगर साहेब, संजय भागाचे जिथे साहेब, साहेब या सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली. तसेच आमच्या त्या कार्यक्रमाला सगळे हा सकाळपासून बसलेले सहकार्य केलेले त्यांचे आमचे सगळे सहकारी मित्र अजित जाधव, विनायक कोळेकर, अक्षय दोडमणी, रौफ पालदार, श्रीकांत साठे, पिंटू गोयकर, सतीश कांबळे, उत्तम कांबळे, अनेक कार्यकर्ते तो उपस्थित होते. ते सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.